श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवार आहे. जगाची माता आदिशक्ती महालक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीचा हा अत्यंत पावन दिवस. स्वामी भक्त आणि दत्त महाराजांच्या सेवकांनी शुक्रवारी कोणती विशेष सेवा करावी, देवीची कृपा कशी मिळवावी आणि घराला आनंदाने गोकुळ कसे बनवावे, चला जाणून घेऊया. कोणती सेवा आणि मंत्र जपावे? शुक्रवारी सकाळी लवकर स्नान करून देवीची पूजा करा. आजच्या दिवशी श्रीसूक्त पठण करणे सर्वात प्रभावी मानले जाते. जर शक्य असेल तर 16 वेळा श्रीसूक्ताचे अभिषेकयुक्त पठण करावे. तसेच महालक्ष्मी अष्टक आणि अर्गला स्तोत्र वाचावे. स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ मंत्रासोबतच ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः या लक्ष्मी मंत्राचा जप करावा. आजच्या दिवशी काय करावे? महालक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय आहे. देवीला हळद कुंकू अर्पण करून सुवासिनीची ओटी भरावी. नैवेद्यासाठी आज दुधाची खीर, पांढरी बर्फी किंवा साखरेचा भात अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वामींना सुद्धा आज खिरीचा नैवेद्य दाखवावा. शुभ कार्ये. शुक्रवारी घरातील स्त्रीचा सन्मान करावा, कारण ती साक्षात लक्ष्मीचे रूप असते. आजच्या दिवशी नवीन कपडे, दागिने किंवा सुगंधी वस्तूंची खरेदी करणे उत्तम मानले जाते. सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजापाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा, जेणेकरून लक्ष्मीचे आगमन घरात होईल. स्वामींच्या मठात जाऊन देवीचे आणि स्वामींचे दर्शन घेणे आज विशेष फलदायी ठरते. आजच्या दिवशी काय करू नये? शुक्रवारी कोणालाही मीठ किंवा साखर उधार देऊ नये. असे मानले जाते की यामुळे घरातील लक्ष्मी जाते. आज कोणाशीही वाद घालू नका आणि घरामध्ये चिडचिड किंवा अपशब्द वापरणे टाळावे. मांसाहार आणि तामसी अन्नाचा त्याग करावा. भक्त हो, जिथे स्वच्छता, मांगल्य आणि भक्ती असते तिथे लक्ष्मी कायम निवास करते. स्वामींच्या चरणी आणि देवींच्या पायी नतमस्तक व्हा. तुमचे घर समृद्धीने भरून जाईल. तुमचा आजचा शुक्रवार ऐश्वर्यमय आणि मंगलमय जाओ. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. आजची खास टिप्स. आज पांढऱ्या किंवा गुलाबी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे देवीच्या उपासनेसाठी उत्तम आहे. विशेष कृती. सायंकाळी कुलदेवीचे नाव घेऊन घरात धूप किंवा अगरबत्ती फिरवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.